विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 10वी. विषय आहे मराठी. ही 20 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि वेळ आहे 1 तास. चला तर मग आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट 2025 मॅथमॅटिक्स पार्ट 1 इयत्ता 9वी. वेळ आहे 1 तास आणि ही 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. तर अधिक सराव करण्यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका आपल्या स्वतःच्या वहीमध्ये लिहा, पाठांतरण करा, सराव करा. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला वर्षभर येत राहतात. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती आपल्या प्लेलिस्ट बनवलेले आहे. ऑलरेडी खूप सारे सब्जेक्ट आहेत. मराठी वाचन आहे, स्वाध्याय आहे, संपूर्ण स्वाध्याय तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. क्वेश्चन नंबर 1 विचारला आहे सॉल्व एनी 2. तिन्हीपैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म तुम्हाला बनवायचा आहे, म्हणजे लिस्टिंग मेथड. आणि सेट ऑफ द इव्हन प्राईम नंबर फ्रॉम द 1 to 50. 1 ते 50 मधील अंक. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. या संख्या ज्या असतात त्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये असतात आणि 1च्या पाड्यामध्ये असतात. अशा संख्यांना आपण प्राईम नंबर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 1 आहे, 3, 5, 7, 9 या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात आणि 1च्या पाड्यामध्ये येतात. त्यांना दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. अशा संख्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. 1 पासून आपल्याला लिहायचं आहे 49 पर्यंत. ओके, कारण 50 तर आहेच. तर 50 हा 25च्या पाड्यामध्ये पण आहे, स्वतःच्या पाड्यामध्ये पण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संख्या लिहायच्या आहेत आणि ते लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 विचारले राईट द फॉलोइंग सेट युझिंग द रूल्स मेथड. रूल्स मेथडनुसार आपल्याला डी इन कर्ली ब्रॅकेट संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे तुम्हाला सर्व वीकली डे दिले आहेत. किती आहेत? 3 ते 6. राईट द डेफिनेशन नल सेट. नल सेट इज द एम्प्टी सेट. ओके, एम्प्टी सेट म्हणजे 0 असतो त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर बी मध्ये पहा, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स विचारले तुम्हाला 2 टाईपमध्ये. या दोन्हीमध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहा. क्वेश्चन नंबर 2 विचारलेला आहे सॉल्व द एनी 3. 4 ऑप्शन दिले तुम्हाला, 4पैकी 3 सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचा ढाचा असतो. क्वेश्चन नंबर विचारलेला आहे सॉल्व एनी 2. यामध्ये 3 ऑप्शन दिले असतात. 3पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत, म्हणजे 3 गुणांसाठी असणार आहे. हा 3 गुण आणि हा 3 गुण तुम्ही जे सोडवाल ते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 विचारलं आहे सॉल्व एनी 1. तुम्हाला 2 ऑप्शन. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ टू ऑल द स्टुडंट्स.